नमस्कार मित्रांनो, तर बजेट झालेलं आहे खतम आणि या ठिकाणी भरपूर मेजर डिसिजन झाले आणि त्याचबरोबर पद्धतशीर लावलेले आहेत एफएनओ आणि स्विंग वाल्यांना. ते मी तुम्हाला सांगतो. आता काय तुम्ही पहिलं स्क्रीनवर बघा काय विषय घ्यायला. आता फायनली मित्रांनो बजेट झालेले आहे समाप्त आणि या बजेटमध्ये खूप मोठे राडे टाकलेले आहेत आपल्या मॅडमनी. तर ते सगळे राडे आपण डिस्कस करूया आज आणि आपण पण आज काय ट्रेडिंग केली ते पण आपण बघूया. तर भरपूर लोकांनी आज दिवे लावलेले आहेत. तुम्ही बघू शकता की काय मार्केटमध्ये झालंय. आज नेमकं मार्केट खाली गेलं, त्यानंतर वर गेलं, साईडवेज राहिलं, भरपूर कुटाने झालेले आहेत. तर स्टेप बाय स्टेप बघूया आणि येणार आत्ताचं हे जे बजेट होतं ना, तर एकदम मला असं वाटतं की एवढं वर्थ इट नव्हतं रे. ज्या प्रकारचं बजेट पाहिजे होतं ते तर नाही. एकदम खराब डिसिजन टाकलेले आहेत त्याचा मला खूप जरा हे आलंय. बट बघूया इथं जर ओव्हरऑल बघितलं तुम्ही तर मित्रांनो हा निफ्टीचा चार्ट आहे. सकाळी ओपन झाल्यानंतर निफ्टीमध्ये थोडा फॉल बघायला भेटला, त्यानंतर मार्केट साईडवेज होतं. ठीक आहे, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ना साईडवेज मार्केट 11 वाजता बजेट सुरू झालं. त्यानंतर भरपूर लोकांनी कॉल पुट दोन्ही बाय केल्यानंतर तुम्ही जर बघितलं थोडंसं साईडवेज मार्केट आहे. त्यानंतर ज्यावेळेस टॅक्सचा विषय आला की टॅक्स डिस्कस करायचा होता त्यावेळेस मार्केटमध्ये मोठा फॉल आला. आता ह्या फॉलमध्ये जे होते त्यांनाच प्रॉफिट झालाय. याच्या आधी जे होते त्यांना खूप लॉस झालाय, कारण इथं खूप डिके होत होता. इथं जे होल्ड करून बसले ना त्यांनाच इथं प्रॉफिट झाला आणि त्यानंतर ज्यांनी इथं असतील इथून कॉल पुट बाय केले असतील वर गेलं तिथं प्रॉफिट. बाकी ओव्हरऑल या सेगमेंटमध्ये मित्रांनो लॉस होता. त्यामुळे मी तुम्हाला म्हणत असतो की एफएनओ इज व्हेरी रिस्की. म्हणजे एफएनओ सारखं रिस्क कशातच नाहीये. आणि इथं डीके मध्ये तुम्हाला लॉस इव्हन बजेटच्या दिवशी पण इंडेक्स काय जास्त वाढलं नव्हतं. इथं इंडेक्स थोडंसं वाढलं बट ते परत कंट्रोलमध्ये आलं. तर या मुवमेंटमध्ये फक्त प्रॉफिट होता, बाकी इकडे लॉस होता. ठीक आहे, बाकी ओव्हरऑल जर तुम्हाला बघितलं तर ती जी बॅड न्यूज तुम्हाला म्हणत होतो की काय तर जे टॅक्स आहे तर ते टॅक्स आता इथं वाढवून ठेवलेले आहे. तुम्हाला आता आयटीचे टॅक्स सोडा, इथं बघा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन वरती 15% टॅक्स 20% केलाय. काय गरज नव्हती. लॉंग टर्म वरती 10% टॅक्स केलाय 12.5. एसटीटी इन्क्रीज केलाय 0.02 ने. त्याचबरोबर आता टीडीएस पण इन्क्रीज केलाय का काय केलाय मला माहित नाही, पण हे डिसिजन आलेले आहेत. त्यानंतर 3 ते 7 लाख मध्ये 0 होतं वाटतं, इथं 5% करून ठेवलं. मला माहित नाही, मला प्लीज करेक्ट करा जर मी रॉंग असेल तर. पण 3 लाख ते 7 लाख इन्कम वाल्यांना काही म्हणजे भरायचं नव्हतं, पण आता इथं 5% म्हणजे आपल्याला इथं भरावं लागणार आता 5%. हे 5% हे 20% म्हणजे 25% भरायचे आता. त्यामुळे विषय लय खोल झाला मित्र. म्हणजे काय बोलावं काय समजत नाहीये. बट दिस इज म्हणजे हे निगेटिव्ह होत. त्या निगेटिव्हिटीमध्ये पडलं होतं मार्केट, बट रिकव्हरी परत एकदा झाली. काय समथिंग एक पॉझिटिव्ह न्यूज आली असेल त्यामुळे परत एकदा रिकव्हरी बघायला भेटली. बट येणाऱ्या काही दिवसात मार्केटमध्ये तुम्हाला एक डायरेक्शनल मूव्ह बघायला भेटू शकतो, वेदर अपसाईड किंवा डाऊनसाईड. कारण बजेट असल्यानंतर मार्केटमध्ये म्हणजे ते पकडतं, कुठली तरी रॅली पकडतं. प्रत्येक बजेटमध्ये तुम्ही बघितलं असेल अपसाईड डाऊनसाईड बजेट कसं असतं कसं नाही त्याच्यावरती. बाकी ओव्हरऑल मित्रांनो मला फक्त काहीच बोलायचं नाही. तर या सगळ्यात आपला जर प्रॉफिट बघितला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1047 रुपये. आणि मागं जे आपण बुक केलं होतं त्यामध्ये आम्हाला वाटते 4200 रुपये, ज्याचा व्हिडिओ टाकला नाही, ज्याची एक रील आहे ती आय थिंक याच्यावरती टाकलेली असेल. तर ओव्हरऑल बजेटमध्ये जर बघितलं तर आपण 5300चा समथिंग प्रॉफिट केलेला आहे. म्हणजे एवढं काही खास नाही, पण ठीक आहे. बरेच लोक लॉसमध्ये, त्यापेक्षा आपण बरं आहे. ठीक आहे, जेवढं काही केलं तेवढं आहे ते आहे. निवत दाखवलं तरी झालं, पण ठीक आहे, एवढा प्रॉफिट पण काही वाईट नाहीये. बाकी मित्रांनो आपण बोलूया, थांबा 1 मिनिट. तर मित्रांनो हे होतं आपलं ओव्हरऑल बजेट. आता मागं भांडी बघू शकता, मी घरी आहे तर व्हिडिओ बनवतो मी. तर एकच सांगणं की बजेटमध्ये आता जे काय झालं ते तुम्हाला सांगितलं मी. बट हे बजेट जर तुम्ही बघितलं ना तर पद्धतशीर आपल्याला म्हणजे घेतलेलं आहे एकदम. एफएनओ वाल्यांना स्विंग वाल्यांना ज्या प्रकारे शॉर्ट टर्मचा टॅक्स आहे 15%चा 20% केलाय. म्हणजे थोडी तरी माणुसकी ठेवावी माणसाने, पण ते काहीच नाही केलं. प्लस म्हणजे जी इन्कम टॅक्स आहे तो पण इन्क्रीज केलाय. त्याचबरोबर टीडीएस एसटीटी सगळे विषय करून टाकलेले आहेत. म्हणजे खूपच अवघड झालं. म्हणजे मला असं वाटतं की आता याचा जो इम्पॅक्ट आहे तो येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला बघायला भेटेल. मे बी मार्केटमध्ये थोडंसं एक करेक्शन तुम्हाला बघायला भेटू शकतं असं माझं एक्सपेक्टेशन आहे. बट एनिवे मार्केटमध्ये काही होऊ शकतं, जे आपण बोलतो त्या उलट दरवेळेस होतं. तर बघू आता काय होतंय. बट या बजेटला ओव्हरऑल प्रॉफिट आपला आय थिंक 5226 पर्यंत जाईल. म्हणजे बजेटच्या दिवसात जेवढा प्रॉफिट काढला एफएनओ मधून तो वाला. आणि मला असं वाटतं की विच इज फेअर, कारण बाकीचे खूप लोक लॉसमध्ये गेलेले आहेत. कारण ज्या प्रकारचं साईडवेज मार्केट बघायला भेटलं, ती आली भाषण चालू झालं साईडवेज मार्केट होतं. बट ज्यावेळेस टॅक्सचा मुद्दा आला, जो की मेन मुद्दा होता, जो दरवेळेस मध्ये येतो यावेळेस लास्टला आला, तर तिथं मार्केट फॉल झालं. तर ते तर एक्सपेक्टेड नव्हतं कुणाला, कारण भरपूर लोकांनी आधीच पोझिशन एक्झिट केलं होतं आणि त्यानंतर फॉल आला मार्केटमध्ये. बट एनिवे जे काय असेल ते ऍक्सेप्ट करायचं. हे स्टॉक मार्केट असंच आहे, असंच चालू असतं. तुम्हाला पैसे सहजासहजी तर नाही भेटत. आता त्यातनं 20% द्यायच्यात म्हणजे मला वाटतं टेन्शन आलं आता
कारण स्विंग ट्रेडिंग म्हणजे शॉर्ट टर्म गेला पण 20% टॅक्स आहे भाई, अवघड विषय करून ठेवला आहे का नाही. त्यातनं तिकडे 5% द्यायचे इन्कम टॅक्स रिटर्नला, जे काय असं. आणि ब्रोकरेज तर भाई आपल्या 5वीला पोहोचलं. असो मित्रांनो, तुमच्या या बजेटला काय थॉट आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चांगलं बजेट आहे, वाईट आहे का, तुम्हाला काहीच वाटत नाही हे नक्की कमेंट करून सांगा. बाकी जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. बाकी बॅकग्राऊंडबद्दल माफ करा मित्रांनो. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असो.